our hope when we are without God. आणि मग जेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात, संकट येतात, तेव्हा जीवनाची जी लाट असते ती आपल्याला कुचळून टाकते. आपण आपली आशा गमावून बसतो परमेश्वरावरची. And here God wants us to understand that He will stabilize us and give us flexibility. पण इकडे आपल्याला एक गोष्ट परमेश्वर सांगत आहे काय की त्याची इच्छा तो दर्शवित आहे. हे सांगण्याचा परमेश्वर आटोकाट प्रयत्न करत आहे आपल्याला की तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्थिरता देऊ इच्छितो, लवचिकपणा फ्लेक्झिबिलिटी पण देऊ इच्छितो. And based on this assumption, Paul wrote the same thing to the congregation of Corinth. ह्याच गोष्टीला ग्रहित धरून पाऊलाने करिंथच्या मंडळीला असं लिहिलेलं आहे. Second Corinthians 12th chapter and 9th verse emphasize this. आपण हे बघतो करिंथकरास दुसरे पत्र 12वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये, that the grace of God is sufficient in life. म्हणजेच काय वचन काय सांगतं की परमेश्वर देवाची कृपा आपल्यासाठी पुरेशी आहे. After we accept God's stability, and psalmist asks us another question. आता जेव्हा आपण पहिल्या मुद्द्यामध्ये परमेश्वर जे आपल्याला देत आहे स्थिरता, ती स्थिरता आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारलेली आहे. मग स्तोत्र करता आपल्याला दुसरा प्रश्न विचारत आहे. And that second question we will read in verse 9. आणि हा दुसरा प्रश्न काय विचारत आहे स्तोत्र करता, आपण वचन वाचूया. 9वं वचन, स्तोत्र संहिता 16 आणि 9. It say he asked the question, would you enjoy inner peace? काय तुम्हाला मनशांती, इनर पीस, मनशांती, आतील शांती जी परमेश्वर देतो ती एन्जॉय करायची आहे का? त्याचा अनुभव घ्यायचा आहे का? And here 9th verse says like this, therefore my heart is glad and my glory rejoiceth, my flesh also shall rest in hope. मी वाचते 9वं वचन, स्तोत्र संहिता 16 आणि 9. यास्तव माझे हृदय आनंदित होते, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. And would you enjoy the inner peace that only God can give? आणि काय जे परमेश्वर आपल्याला मनाची शांती देतात, मनाचा आनंद देतात, तो अनुभवायचा आहे का? If so, note 3 words in this verse. मग जर आपल्याला अनुभवायचं आहे तर मग ह्यामधले जे 3 शब्द आहेत ह्या वचनामधले तिकडे आपण लक्ष देऊया. And first word is heart. पहिल्या ओळीचा मराठीमध्ये एक ओळीवर एक शब्द मला दिसतोय. पहिल्या ओळीचा पहिला शब्द आहे heart. पहिला शब्द हृदय. Then glory. मग दुसरा शब्द आहे आत्मा. And then the third word is flesh. आणि तिसऱ्या ओळीत तिसरा वस्तू आहे ती आहे आपला देह. And the language of the Old Testament could be translated like this. हे स्तोत्र संहिता आपल्याला माहित आहे जुन्या करारामध्ये आहे. त्याचं भाषांतर नव्या करारामध्ये असं आहे की Spirit, आत्मा, soul, मन किंवा आपले विचार, and body. आणि आपला देह, आपलं शरीर. So we have translated the Old Testament first word heart into glory, आणि into spirit. आपण कसं भाषांतर केलेलं आहे जुन्या कराराचा ह्या वचनामधला हृदय, नव्या करारामध्ये होतो हृदयच. Glory in New Testament soul. आणि जुन्या करारातला ह्या वचनामधला आत्मा, तो आत्माच. And here flesh becomes body in the New Testament. आणि जो देह आहे तो देहच, शरीरच. Your spirit
differentiates all other living creatures on this earth. आणि आपला जो आत्मा आहे हा आपला आत्मा काय करू शकतो, फरक करू शकतो. आणि दुसरे जे लिव्हिंग क्रिएचर्स आहेत, जिवंत प्राणी आहेत, ते हा फरक करू शकत नाहीत. We are separated distinctly from the animal world. आणि आपण जे आहोत, आपण मानव जे आहोत, ते प्राणी मात्रापासून एकदम वेगळा केलेलो आहोत. Our life structure is different from the animal world. का? कारण आपली जीवनशैली देखील प्राण्यांपेक्षा वेगळी आहे. And here we have awareness of God's presence. आणि त्याच सोबत आपल्याला परमेश्वराची उपस्थिती आपण जाणू शकतो परमेश्वराची And उपस्थिती. that is the biggest difference between the creatures of the world. आणि हाच फरक आहे आपल्या मानव जातीमध्ये, मानव प्राण्यामध्ये आणि दुसऱ्या प्राण्यांमध्ये. And the question again David asks, परत एकदा स्तोत्रकर्ता दावीद राजा एक प्रश्न विचारत आहे. do you desire inner peace in 2021? 2000 दावीद राजाच्या संदर्भातून मी परत एकदा आपल्याला प्रश्न करू इच्छितो की आपल्याला जी मनाची शांती आहे, मनाचा जो आनंद आहे, 2021 या वर्षी अनुभवायचा आहे का? Concentrate on the spiritual things first. जर आपलं उत्तर होकारात्मक आहे, जर आपलं उत्तर हो आहे, तर मग माझं उत्तर तुम्हाला तुमच्या होकारात्मक उत्तराला असं आहे की तुम्ही तुमचं लक्ष मग आध्यात्मिक गोष्टीकडे लावा. You have to concentrate, meditate, and then think about this in your spiritual life. आपल्याला जर पाहिजे आहे मनाची शांती, मनाचा आनंद, तर आपल्याला मनन करावं लागेल, चिंतन करावं लागेल, लक्ष द्यावं लागेल. कशाकडे? इम्पॉर्टंट आहे आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे. After going through these two verses in detail, हे दोन जे वचन आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत, 8 आणि 9, we are stepping into the 10th verse of 16th chapter of Psalms. आपण 10व्या वचनाकडे वळूया. स्तोत्र संहिता 16 आणि तेच आपलं 10वं वचन. Would you appreciate God's companionship in your life? देवाची संगत आपल्या जीवनामध्ये आपल्याला आवडेल काय? Let us read that 10th verse. आपण 10वं वचन वाचूया. For thou wilt not leave my soul in hell, neither will thou suffer thine holy one to see corruption. ती वाचते 10वं वचन, स्तोत्र संहिता 16 आणि 10. कारण तू म्हणजे इथे परमेश्वर, कारण तू माझा म्हणजे स्तोत्रकर्ता दावीद राजा, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास गर्तेचा अनुभव घडू देणार नाहीस. That was the desire of David. Is that desire of you and me? आता इथे स्तोत्रकर्त्याची इच्छा काय आहे आपण 10व्या वचनामध्ये वाचलेली आहे. काय हीच इच्छा तुमची आणि माझी 2021 मध्ये आहे काय? That should be desire of everyone, every believer in this year 2021. प्रत्येक विश्वासणाऱ्याची हीच इच्छा 2021 मध्ये असली पाहिजे. And when Lord Jesus, God is your constant companion, then why you should have any fear in your life? आणि जर आपला सततचा सोबती परमेश्वर आहे तर आपल्याला कशाचीच भीती जीवनामध्ये नाही. Are you looking or longing for a friend who is so faithful to you? आणि काय आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक विश्वसनीय मित्राची गरज भासते? Are you really want that faithful friend in your life? आणि तो विश्वसनीय मित्र आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहिजे आहे काय? Though he knows your and my fault as human beings, still he wants to be your and my companion.
असा मित्र ज्याला आपल्या चुका माहीत असूनही जो आपल्यावर प्रेम करतो, असा मित्र जर आपल्याला पाहिजे आहे तर and he lends his hand and wants to be your friend unconditionally. तर परमेश्वर त्याचा हात वाढून आपल्याला तो हात देत आहे, एक मैत्रीचा हात आपल्या समोर तो ठेवत आहे Without any condition. आणि कोणतीही त्यामध्ये कंडिशन नाही, कोणतेही कंडिशन त्यामध्ये नाही. अनकंडिशनल प्रेम परमेश्वर आपल्यावर करतो. विना शर्त तो आपला हात आपल्या हातात देऊ इच्छितो, विदाउट एनी कंडिशन. And Psalm 16 is like a rose bed not yet unfolded. आणि स्तोत्र संहिता 16 तर एक बिछाणा आहे जे पूर्ण गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेला आहे, पण तो कोणी बिछाणा तो गुंडाळलेलाच आहे, अजून तो उघडलेलाच नाही. And here, what is a rose bed? आणि बिछाणा गुलाबाच्या पाकळ्याने भरलेला बिछाणा काय आहे? How the scent of the rose flower is. गुलाबाचा सुगंध कसा असतो? How the petals of the rose flower are. आणि गुलाबाच्या पाकळ्या त्यांचा स्पर्श कसा असतो? They are so scented, they are so soft, giving happiness to your life. नक्कीच आपलं उत्तर बरोबर आहे. गुलाबाचा सुगंध फार गोड असा असतो आणि गुलाबाच्या पाकळ्या फार मऊ अशा असतात जे आपल्या जीवनामध्ये आनंद भरतात. In the Old Testament, the rose bed was not revealed. जुन्या करारामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेला जे बिछाणा आहे तो प्रकट केला नव्हता. But in the New Testament, after the resurrection of Lord Jesus Christ on the third day, it was unfolded. पण नव्या करारामध्ये प्रभू येशू मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाले, जिवंत झाले, तेव्हा ह्याचा अर्थ काय आहे तो प्रगट झाला. And Lord Jesus Christ has become your and my companion, the faithful companion, and so confidentially yours companion. आणि आपला मग कोण मित्र आहे? आपला मित्र बरोबर आहे, आपला मित्र प्रभू येशू आहे. सततचा आपला सोबती आपला मित्र आपला प्रभू येशू झालेला आहे. And what a beautiful song you have in English and Marathi. What a friend we have in Jesus. आणि सुंदर असं गीत आपण ऐकतो उपासना संगीतामधून. आपल्याला माहित आहे कोण मित्र येशू आणि व्हॉट अ फ्रेंड वी हॅव इन जीसस. And there is no friend like Lord Jesus Christ in your and my life. प्रभू येशू सारखा मित्र तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तर कोणीच नाही, नक्कीच कोणी नाही. And then coming to the last verse of this chapter, the 11th verse of chapter 16. शेवटच्या वचनाकडे आपण येऊया, म्हणजे स्तोत्र संहिता 16वा अध्याय पण वचन 11. And here we have seen 3 points before. आपण ह्याच्या आधी 3 मुद्दे पाहिलेले आहेत. About stability in your life in verse 8. पहिला मुद्दा जो आपण 8व्या वचनावर आधारित पाहिलेला आहे, आपल्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी असणं, स्थिरता असणं. Enjoy inner peace in verse 9. मग दुसरा मुद्दा मनशांती, मनाचा आनंद 9व्या वचनाच्या आधारावर पाहिलेला आहे आपण. About his constant companionship in verse 10th. आणि 10व्या वचनामध्ये 10व्या वचनाचा आधार घेऊन आपण तिसरा मुद्दा पाहिलेला आहे की परमेश्वर आपला सततचा सोबती आहे. And if you have understood these 3 verses completely, then embrace him in your life because he has purpose for you in your life. जर आपण ह्या 3 मुद्द्यांच्या तीनही गोष्टी तीनही वचनांमधून समजलेला असाल आजच्या संदेशामध्ये, तर आपण परमेश्वराचा जो आपल्या जीवनासाठीचा उद्देश आहे
त्याला आपण बिलगुल राहूया, त्या उद्देशाला आपण कवटाळूया. And we will read the last verse of this 16th chapter of Psalms, 11th verse. Thou wilt shew me the path of life. In thy presence is fullness of joy. At the right hand there are pleasures for evermore. वाचते मी स्तोत्र संहिता 16, 11वं वचन, 4थं वचन, 4था शेवटचा मुद्दा ह्यासाठी. जीवनाचा मार्ग तू मला दाखविशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. Show me thy path of life. इकडे स्तोत्र करता परमेश्वराला म्हणत आहे की तू जीवनाचा मार्ग मला दाखव. You have brought me out of the old life into new life. आणि परमेश्वराने आपल्याला जुन्या आयुष्यातून एक नवीन आयुष्यामध्ये आणलेला आहे, नवीन जीवनामध्ये आणलेला आहे. And in the Old Testament, the path of life means changes of seasons. आणि जुन्या करारामध्ये जीवनाचा मार्ग म्हणजे काय, ऋतूचा बदल ह्यासाठी हे शब्द वापरल्या जायचे. And here the changing of seasons means coming of spring. आणि ऋतूंचा बदल म्हणजे वसंत ऋतूचं येणं. And that is one of the pleasant seasons of the year. आणि वसंत ऋतूमध्ये आनंदच आनंद सगळीकडे असतो. सगळ्यांना वसंत ऋतू आवडीचा असतो, आपलाही असेल. Forget your old faith. म्हणजेच काय, आपला जो जुना विश्वास आहे त्याला आपण विसरून जा. Come into new faith. आणि प्रभू येशूच्या विश्वासामध्ये आपण या. Because you have become new existence in the presence of Lord Jesus Christ. कारण प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये आपण एक नवी उत्पत्ती झालेलो आहे. That you have embraced Lord Jesus Christ as your personal Savior. का आपण नवी उत्पत्ती आहोत? कारण आपण प्रभू येशूला वैयक्तिक तारणारा, प्रभू येशूच माझा एकुलता एक वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे. When you have embraced Lord Jesus Christ as your personal Savior, then accept His purpose in your life. जर आपण प्रभू येशू माझा वैयक्तिक तारणारा आहे असं प्रभू येशूला स्वीकार केलेला आहे, तर त्याची जी आपल्या जीवनासाठी योजना आहे ती योजना आपण बाळगूया, बिलगुल राहूया. In a day, there are 86,400 seconds. एका दिवसामध्ये 86,400 सेकंद असतात. 86,400 सेकंद असतात. And this is the question posing you in your and my life. आणि एवढे सेकंद असतात असा प्रश्न आपल्या समोर बघा आहे. If you have these more seconds in a day in your life, how you are spending these seconds in your life? आपल्या समोर आपल्या दररोज म्हणजे एका दिवसामध्ये 86,400 सेकंद आपल्याकडे आहेत. तर मग हे सेकंद आपण कसे घालवत आहोत, आपल्या समोर हा प्रश्न आहे. If you have purpose in your life, and if you have discovered that Lord Jesus Christ is your personal Savior, then how you are spending these 86,400 seconds of your life a day? आता आपण ऐकलेलं आहे की प्रभू येशूला आपण स्वीकारून एक नवी उत्पत्ती झालेलो आहे. प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये आपण एक नवीन व्यक्ती आहोत. प्रभू येशूला आपण वैयक्तिक तारणारा असा स्वीकारलेला आहे आणि आपण ह्याचाही शोध घेतलेला आहे. त्याचं उत्तर शोधायचं आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्या योजना आपल्याला माहीत आहेत. मग आपण आपले एवढे सेकंद दिवसाचे कसे घालवू? You will not waste your life. माझं उत्तर आपल्यासाठी आहे आणि ऑफकोर्स आपलं पण असेल की आपण आपलं जे जीवन आहे वेस्ट करणार नाहीत, व्यर्थ घालणार You नाही. will invest yourself in the expansion of His kingdom. आणि आपण जो आपला वेळ आहे
तो त्याच्या राज्यासाठी खर्च करू, आपण त्याच्या राज्यासाठी सतत बिझी राहू. Because He has purpose in your and my life. कारण परमेश्वराला तुमच्या आणि माझ्यासाठी एक उद्देश आहे. Whatever obstacles come in your life, Lord Jesus Christ will remove those obstacles and difficulties. आपल्या जीवनामध्ये अडथळे असतील, अडचणी असतील, प्रभू येशू ते सर्व नाहीसे करतील. Today, as you step in the new year 2021, 2021 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे commit your life to Lord Jesus Christ. आणि आपण आपली लाईफ प्रभू येशूला कमिट करूया, आपली लाईफ त्याला देऊया. You may not know the specific avenues, the specific ways right away आणि- in your journey of life. जीवन जगत असताना जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला कोणत्या रस्त्यावर चालवेल तो रस्ता कदाचित आपल्याला माहित नसावा. But if you are committed to His ultimate purpose, He will lead you and guide you. पण जर आपण त्याला कमिटेड असू, त्याला वचनबद्ध असू, त्याच्या योजना आपल्याला माहित आहे, त्याच योजनांना धरून मी चालेल, जर आपण असं ठरवलेलं आहे तर नक्की तो आपल्याला गाईड करेल, तो आपल्याला मार्गदर्शन He करेल. will direct your path to a new vision, in a new direction, the direction of purpose, the direction of happiness, the direction of joy of 2021. आणि तो आपल्याला मार्ग दाखवेल, आनंदाचा मार्ग दाखवेल, तो आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवेल, आनंदाचा मार्ग दाखवेल, आपल्याला काय करायचं आहे काय नाही यासाठी तो आपल्याला मार्गदर्शन करेल. त्या मार्गावर, सत्याच्या मार्गावर, त्याच्या मार्गावर तो आपल्याला चालवेल. And once you accept Him as your personal Savior, you will enjoy 2021. You haven't enjoyed before and all your life in the past. आणि जर आपण प्रभू येशूच माझा एकुलता एक आणि वैयक्तिक तारणार आहे असं स्वीकारलेलं आहे जीवनामध्ये, तर 2021 आपल्याला आपण सुंदर रीतीने अनुभवू शकतो, सुंदर रीतीने अनुभवूया इतर वर्षांच्या कंपॅरिझन मध्ये. May this year 2021 happiest one for you. 2021 हे वर्ष आपल्यासाठी आनंदाचं असो. And Christ filled 2021. ख्रिस्ताने भरलेलं, ख्रिस्तमय असं वर्ष आपल्याला 2021 ठरव. Christ centered 2021. ख्रिस्त केंद्रित 2021 असो. And Christ loved 2021. आणि ख्रिस्ताच्या प्रेमाने भरलेलं, ख्रिस्त प्रेम करत असलेलं 2021 May you ठरव. grow spiritually better and better day by day. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये दररोज आणि दररोज आपण वाढतच जाऊ. And achieve new visions for the expansion of His kingdom. आणि नवीन विजन्स आपल्याला, नवीन दूरदृष्टी आपल्याला 2021 साठी त्याच्या राज्याच्या वाढीसाठी मिळत राहू. May He bless you materialistically in your day-to-day life, in your family life, in your financial life, and in your each and every sphere of life with all the best things. आणि आध्यात्मिक आशीर्वादांसोबत भौतिक आशीर्वाद परमेश्वर आपल्यावर पाठव, आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये. May you grow financially too, and may you contribute the 10th part of your income for his expansion of the kingdom. आणि पैशाने देखील तो आपल्याला आशीर्वादित करो, आणि जो तो आपल्याला मिळकत देतो त्याचा 10वा हिस्सा म्हणजे दशांश आपण त्याच्या मंदिरामध्ये टाकत राहू. With all these wishes, we want to conclude and bless again this brightest year of your and my life, 2021. Thank you. या सर्व शुभेच्छांनी मी आपल्याला आशीर्वाद देतो 2021.